आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आता पुन्हा भेटणार आहोत आपण ममता वहिनींना आणि भालचंद्र कदम म्हणजे भाऊ कदम यांना. ममता वहिनी आणि भाऊ तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतायत ते आता मला ऐकायचं आहे. कसं वाटतंय आई बाबांबद्दल काय सांगशील? हे जे दुबईचा किस्सा सांगितला वगैरे हे अजूनपर्यंत मला माहीत नाही. म्हणजे असं कधी मला येऊन सांगितलं नाही किंवा मला दाखवलंच नव्हतं कधी की आपल्याकडे एवढं कमी काही आहे. आणि त्यावेळी मला वाटू पण दिलं नाही. कारण माझं असं होतं की मी घरात राहते आणि मला कधी माझ्यासाठी तरी कमी पडू दिली नाही. इवन ते जरी सफर करत असतील तरी ते माझ्यापर्यंत कधी आलं नाही. सो ते एक महत्त्वाचं होतं माझ्यासाठी की काही या गोष्टी असतात त्या कधी येऊन सांगत नाही की अरे आपल्याकडे कमी असतो हे नको घेऊस. ते मी मागितलं तर मला ते घेऊन देतात. आणि ते माझ्यासाठी खूप असं आत्ता मला ते रिअलाईज झालं हे जेव्हा सांगितलं की अंगठीचं माहीत होतं ते खूप लेट कळलं मला. पण तेव्हा तर मी लहान होते. पण माझ्यासाठी कधी लंडनला गेले तर फ्रॉक आणणं मी हक्काने सांगायची की मला हे आणा ते आणा ते घेऊन. त्यांना माहीत नसेल तरी पण मग ते कोणाची तरी हेल्प घेऊन माझ्यासाठी घेऊन यायचे. तर ते आहे की त्यांची जी जर्नी आहे ती मी लहान होती पण एवढं ऑब्झर्व नाही केलं. पण मी बघत आली आहे की ते अजूनही लेट येतात. सकाळी मी उठायच्या आधीच ते लवकर येतात आणि जातात पण. तर अजूनही तोच हार्डवर्क आहे आणि ते होते तसेच अजूनही. म्हणजे आम्ही BPT डोंबिवली जसं मी डोंबिवलीपासून आहे आणि ते बघितलंय ते तेव्हाही तेव्हा असेच होते आणि आत्ताही तसेच आहेत. पण आवाज तुला जास्त कोणाचा ऐकायला येतो घरात? मम्मी. मम्मीचा आवाज 3 बेडरूम मध्ये सगळीकडे जातो. इव्हन खाली बिल्डिंगच्या 24व्या मजल्यापासून खाली. हे खरं आहे. अच्छा, मम्मीचा आवाज खालपर्यंत जातो. आम्ही ती ओरडली की आम्ही दरवाजे वगैरे बंद करतो इथपर्यंत. तिला आम्ही एवढेच ओरडू नकोस इथपर्यंत. आणि बाबाचा नाही, त्यांचा आवाजच नाही. म्हणजे मम्मीने बंद करून टाकला आवाज? अजिबात नाही. अजिबात नाही. किती गोड. तू काय करते सध्या? मी आता फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते. व्हेरी गुड. खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. बोला. भाऊंचं यशाबद्दल ना खूप अभिमान आहे. खूप अभिमान. बघून खूप बरं वाटतं. नाटक कुठलं सोडलं नाही. म्हणजे ह्यांचं एवढं कौतुक असतं ना. प्रत्येक नाटक बघितलंय भाऊचं? प्रत्येक नाटक. मग जेव्हा भाऊ तुमच्याकडे आला होता लग्नाची विचारणी करायला, काय तुम्हाला वाटलं होतं पुढे भविष्यात? तेव्हा तर नोकरी नव्हती, काही नव्हतं. काय नाही, त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव बघून आम्हाला अजूनही चांगलं वाटते. माझ्या मिस्टरांना सुद्धा होकार दिला ताबडतोब. किती छान. बघ, भाऊ तुझ्या खिशाकडे न बघता माणसातल्या माणूसपणावरती विश्वास ठेवला. हो की नाही? आज आईला पण किती म्हणजे तुमच्या अभिमान वाटतो, खूप अभिमान वाटतो. हो ना? भरपूर आशीर्वाद देता तुम्ही. हो ना? खूप आशीर्वाद. पण मुलगी आहे ना तुमची, तिचा आवाज 24व्या मजल्यावरून तळ मजल्यावर येतो. काय दिलं होतं लहानपणी उघडून? काहीच नाही दिलं. ती ओरडते ना, ओरडते, दुसरं काय बाकी नाही. चुकल्यानंतर ओरडते. होय ना? अशीच ओरडत नाही. पण मग तुम्ही कधी सांगत नाही बाबा जावयावर ओरडू नको म्हणून? नाही, मी नाही सांगत. त्यांची चांगली ट्युनिंग आहे आणि भाऊनं पण राग येत नाही. ती काय वाईट बोलतच नाही ना, उगाच ओरडत नाही ना ती. पण सल्ला द्यायचा असेल आज तर कुठला सल्ला द्याल? की नाही, तिने पण शांत राहा, भाऊंना प्रेम द्यावा. त्याला भाऊनी तिला देतातच. म्हणजे त्याबद्दल मला अभिमान आहे. होय ना? किती कौतुक आहे भाऊ. खूप खूप कौतुक आहे. सगळ्यात लहान बहीण. मग तुमचं काय म्हणणं आहे दोघांबद्दल? ते दोघं खूप माझ्यासाठी आई वडिलांसारखे आहेत. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी एवढं म्हणजे मला खूप प्रेम केलंय. म्हणजे मुलीसारखा सांभाळ केलाय त्यांनी. मगाचपासून सतत तुमचा उल्लेख येतोय की तुम्ही सगळे एकत्र राहून एकदम गुण्या गोविंदाने भावंडाने हे सगळं उभं केलं. काय सांगणार भाऊ बद्दल? नाही, खूप स्ट्रगल मेहनत म्हणतात ना, म्हणजे त्याचं त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आतापर्यंत त्यांनी केलं. आमचं एकच होतं की त्याला त्याच्या पद्धतीने करू दे सगळं. जे कष्ट आहे त्याची मेहनत आहे. कारण त्याला ते माहिती होतं की तो ते केल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हतं. कारण त्याला ते खूप त्याचं म्हणतात ना एक काय छंद म्हणा किंवा ते वेळ, म्हणजे कुठेही जायचं, कामाला जायचं, इकडे जायचं, पण कुठे परत पुन्हा नाटक मध्ये मध्ये येतच होतं. एका मुमेंटला असं पण झालं होतं की आता नाटकामुळे काही म्हणजे त्याचं उदरनिर्वाह चालत नाही ना, अशी पण परिस्थिती आली होती. तर त्या दरम्यान आम्ही केलं, पण म्हटलं नाही, त्याला ते म्हणतात ना स्वस्थ बसू देत नव्हतं. आणि त्या अनुषंगाने मग तो त्याचं करत होता. आमचं एवढंच ध्येय होतं की त्याला डिस्टर्ब नाही करायचं, कौटुंबिक कुठल्याही
गोष्टी म्हणा, कुठल्या जबाबदाऱ्या म्हणा, वहिनी, आम्ही, आई, हे आम्ही सगळं सांभाळून घेत होतो. त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोचतच नव्हत्या. तो त्याचं काम आणि तो असं सुरू होतं त्याचं. आता ना एक छोटासा खेळ आहे आणि या खेळात या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार का ते आता आपण बघणार आहोत. या खेळामध्ये 5 वस्तू ठेवलेल्या आहेत आणि स्पर्शाने त्या वस्तूचं नाव सांगायचं आहे. वहिनी घ्या पहिला हात पकडा त्यांचा. एक खेळ. अभिनंदन. हे डाळिंब आहे. अरे वा. चिकू. अरे क्या बात. हे ह्याला त्याचं नाव किवी किवी काय असं काय. अरे वा. ड्रॅगन. अरे अभिनंदन. वहिनी अभिनंदन. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळवून दिली आहे. पहिला पांडू हवालदार दादांचा म्हणजे सिल्वर ज्युबलीचे जे सलग 9 चित्रपट झाले त्या दरम्यान केळेवाली ते गाणं इतकं प्रसिद्ध झालं होतं आणि याही चित्रपटात आपण बघितलं तर सगळ्या घराघरांमध्ये आता ते गाणं वाजू लागलेलं आहे. खूप छान भाऊ. मस्त झाली आहेत गाणी सगळी. हो, खूप सगळीच गाणी हिट झालीत. आणि असं वाटत होतं की कुठल्या तरी म्हणजे आपल्या चित्रपटात काम करताना सगळी गाणी हिट असावीत जेणेकरून कायम स्मरणात राहतात ते. आणि ते झालं. आईबद्दल सांगतोस की बाबांबद्दल? कसे वागतात तुझ्याशी? मम्मी ना? मम्मी काय करते? ओरडते तुला? हो. मग मम्मी जास्त रागावते का बाबा जास्त रागवतात? मम्मी. मम्मी. तुला मारतं कोण? पप्पा पण मम्मी पण. पप्पा एकतर थोडा वेळ घरी असतात ते सुद्धा मारण्यात घालवतात. हा? पप्पा ओरडतात, रागावतात का? कारण मी मस्ती करतो. हो. मग तुझं काय सत्कार करायचा का? त्यांनी राग कमी केला तर आवडेल तुला? हो. भाऊंबद्दल तर सगळेच बोलतात पण ती ताई म्हणून ग्रेट आहेच. सगळं म्हणजे जसं एक बहीण असते तसं सगळे गुण सगळं लहान. ती मोठी असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांभाळलं वगैरे सगळं ओके. पण भाऊची होम मिनिस्टर म्हणून माझा तिला सॅल्यूट आहे. कारण ती इतकं करते घरासाठी. खूप. भाऊंकडे कामवाली नाही आहे. ती एकटी सगळं करते. सगळ्यांचं, मुलगा, सासू, मुलं, पाहुणे वगैरे सगळ्यांचं. मी एक हाऊसवाईफ आहे म्हणून हा उल्लेख मी मुद्दाम करते कारण त्याला पण खूप कष्ट असतात. हो खरंच आहे. 24 तास असतात. आणि हे सगळं घर बघणं पण याला खूप स्किल म्हणजे खूपच मेहनत असते की खरंच तिला सॅल्यूट आहे माझं. ती खूप करते. यांना पण पांडूमध्ये घ्यायला पाहिजे होतं. काय सॅल्यूट मारलाय त्यांनी कडक एकदम असा. नाही पांडू आलाय म्हणून सॅल्यूट मारतो. नाही पण मला तुम्हाला तेच विचारायचंय की खरंच हे काम असतं ना हे 24 तास सुरू असतं. म्हणून त्यांच्या भावना जी होती ती होती. एका हाऊसवाईफची भावना होती, गृहिणीची भावना होती की खरंच भाऊंचं सगळे कौतुक करतायत पण त्यांच्या पाठी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या या माऊलीचं सुद्धा तेवढंच मोठं कौतुक आहे. नमस्कार. नमस्कार. म्हणजे ती मला मैत्रीण म्हणते पण तिने मला कधी मैत्रिणीसारखं ट्रीट केलंच नाही. म्हणजे आपण कसं मोठ्या बहिणीला भावाला एखादं विचारून सगळं ते प्रत्येक वेळेला ती मला फोन करते. म्हणजे ती आत्ता आम्ही असं म्हणतो की आम्ही मैत्रिणी आहे पण नाही. ती मैत्रिणी आई बहिणीच्या पलीकडची ती आहे माझ्यासाठी. मैत्री टिकवावी तर ममतासारखी. म्हणून मी टिकलोय सर. बघितलं एक वाक्य बोलले हो की नाही पण मुद्द्याचं बोलले. त्यांनी एका वाक्यात सांगितलं म्हणून मी इकडे आज बसलोय. तू सांग या दोघांबद्दल. ती पण म्हणजे माझे सगळेच मावशी माझ्या आईसारखे वागतात आणि काय कमी पडून नाही दिलं मला. आणि भाऊ काका सगळ्यांसाठीच इन्स्पिरेशन आहे. तुमची कधीपासूनची मैत्री भाऊची आणि तुमची? तरी 90 सालापासून आहे. 90? हो. तुम्ही कुठे होते राहायला? बीबीटी कॉलनी. किती नंबर मध्ये? 15 नंबर. मग यांचं तेव्हा लग्न नव्हतं ना? नाही प्रेम पण नव्हतं झालं. प्रेम पण नव्हतं. त्यात आम्ही थोडी मदत केली त्यांना त्यामध्ये. थोडी मदत केली त्यांना आम्ही. ते कळलं आम्हाला. ते आम्ही मुख्य आरोपीच शोधत होतो. पण मला सांगा तेव्हा भाऊच्या मनात आहे हे त्याने तुम्हाला सांगितलं होतं? हो सांगितलं होतं.
सांगितलं होतं? हो सांगितलं. मला वाटतं सगळ्यात पहिलं तरी मलाच सांगितलं हा. की ममता मला आवडते, काय करू, हो बोलेल काय रे. मी म्हटलं प्रयत्न कर बघ, झालं तर ठीक आहे, पण झालं देवाच्या कृपेने, छान झालं. मग तुम्ही त्यांना काही मार्ग सांगितला नाही, कसं जा कसं? मी म्हटलं तू मोठीवर कर, दुसरीवर मी करतो. दोन मित्रांनी बरोबर घरात प्रवेश केलेला दिसतोय. हो ना. पण कसं आहे तेव्हाचा भाऊ आणि आताचा भाऊ काय बदलला? आता म्हणजे भाऊ व्यावसायिकदृष्ट्या खूप छान आहे. तेव्हाही तसा तो वक्तशीरपणा किंवा प्रामाणिकपणा, म्हणजे आम्ही घरी सांगायचो की भाऊवर आहे रात्रभर, तर कोण काय बोलायचं नाही. म्हणजे वडील पण बोलले भाऊ आहे काय, मग जा ठीक आहे ओके. म्हणजे असं म्हणजे भाऊचं एक चांगलं व्यक्तिमत्व तेव्हाही होतं आणि आजही होतं. अजूनही तो डाऊन टू अर्थच आहे. कधी कुठे असेल कार्यक्रम तर मला आवर्जून बोलवतो. कशी ही मैत्री तुमची इतकी वर्ष आहे? नाही खूप म्हणजे तो सुद्धा नाटकात काम करायचा एकांकिकेमध्ये आणि मी सुद्धा करायचो. हा आधी शिबिर वगैरे करून आला होता आणि आम्ही नवीन होतो. मग यांनी बोलला एकांकिका करूया आणि मग सुरुवात झाली. तिकडून ती आवड झाली ती झालीच. आणि त्याला गाण्याची आवड आहे, म्हणजे हिंदी मराठी गाणी जुनी गाणी माहिती आहेत त्याला. मग मला त्यांनी काय काय गाणी सांगितली की ही गाणी आहे की मस्त आहेत. असं करता करता नाटकसुद्धा आणि गाणीसुद्धा आणि एकांकिका असं सगळं ते आमचा तोच ग्रुप असायचा. आणि मग सतत जेवल्यानंतर भेटणं. आता ना एक छोटासा खेळ आहे बरं, काही फोटो दाखवण्यात येतील. ते फोटो कोणाचे आहेत हे जर तुम्ही ओळखले तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आता बघूया काय होणार. भारत गणेशपुरे आहे. अभिनंदन. बापरे, वेगळा. सागर कारंडे. अरे वा. साबळे, निलेश साबळे. अरे क्या बात आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. पांडू हा चित्रपट आणि या चित्रपटाबद्दल काय सांगाल? एकतर विजूचा असा विचार होता की पांडू हा इनोसंट पाहिजे आणि दादांचे द्व्यर्थी पंचेस, तर ते त्या पद्धतीने रिॲक्ट नाही झालं पाहिजे. वाटलं नाही पाहिजे की वाईट की अरे ह्यानी हा बोलला म्हणजे ते त्या अर्थालाही जात आहेत. ते कदाचित तो विचार केला असेल त्यांनी आणि म्हणून मला त्याने समोर ठेवलं आणि ते सक्सेस झालं त्याचं. कारण माझ्या मित्र बघायला गेला त्याने सुद्धा सांगितलं तुझा इनोसंट तो वर्क झाला तिकडे, तू बोलतोयस पण तो वाटत नाही त्या अर्थाने बोलतोयस. एवढं मस्त झालं आणि ते कॅरेक्टर एवढं छान झालं की आम्ही चला करतोय आता एवढी वर्ष, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायला मिळालं. आणि विजय असल्यामुळे ते इझिली गेलं. तो सांगत होता प्रत्येक कॅरेक्टर भाऊ असं कर हे कर. म्हणजे राडाबाईचा सीन तर कधी केलाच नव्हता एवढ्या 7 वर्षात. तर बोललं चलामध्ये हा सगळं हसवायचंच चालू होतं. पण तो सीन करताना खूप टेन्शन आलेलं की काय आता. पण तोही चांगला वर्क झाला, विजूने करून घेतला. आणि विजूचे आभार की त्यांनी पांडूसारखा चित्रपट मला या आयुष्यात सुरुवात केली. आता खरी तर चित्रपटाची चांगल्या आतापर्यंत केले ते सुद्धा चांगले होते, पण अशी ओळख पांडूची की लोकांना आवडतोय, त्यांना एकतर आम्ही घरचेच वाटतो सोमवार मंगळवार, आणि आम्हाला बघायला आता पडद्यावर त्यांना मजा येते आणि त्यांना कुठेतरी दादांची आठवण येते ते बघून प्रेक्षकांना. कारण तसे मला फोन असतात, मेसेज असतात की आता दादानंतर तुम्ही करा काहीतरी दादांचंच. आणि खूप बरं वाटलं की दादांना एक ट्रिब्यूट म्हणून चित्रपट केला आणि लोकांना हसवतोय आता. नाही पण तुमच्या दोघांची मैत्री जी पडद्यामागेही आहे, म्हणजे कुशल आणि तुम्ही, जी पडद्यावरती खूप छान अधोरेखित होते, हो की नाही? हो हो. कसं आहे तुमचं, किती वर्षापासूनचं हे सगळं? 17-18 वर्ष झाली एकमेकांना ओळखतोय. हा म्हणजे तो माझं कॅरेक्टर तसंच आहे आतापर्यंत, त्याचं तसं नाही आहे. त्याला कंट्रोल केला आहे चित्रपटात विजूने, नाही तर तो सुटला असता. पण त्यामुळे विजू असल्यामुळे ते कंट्रोलमध्ये आलं आणि त्याचंही कॅरेक्टर छान झालंय, छान दिसतंय. तुम्हाला कसं वाटलं चित्रपट बघताना? खूप छान पिक्चर, मस्तच आहे. पण जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा यांची चर्चा व्हायची. म्हणजे आपण सरांच्या घरी पण गेलो होतो आणि तेव्हा म्हणजे ह्यांनी पिक्चर म्हणजे पुढे काय होईल हे त्यांना आधी माहिती नव्हतं. पण जो स्क्रिप्ट वगैरे मिळाली त्याच्यानंतर यांचं जी पॉझिटिव्हिटी होती की नाही चांगला होईल पिक्चर, म्हणजे त्यांच्यात ते एनर्जीच होती की नाही हा होईलच चांगला. म्हणजे ते आतूनच त्यांना कुठेतरी वाटत होता.
की हा चित्रपट असाच होईल. आता सीन जरी करून आले ना आजचा मस्त झाला, कधी कधी मेहनत पण झाली तरी म्हणजे नाही आज खूप दमलो पण खूप छान झाला सीन. म्हणजे प्रत्येक सीनला ते येऊन घरी सांगायचे की नाही चांगलं. तुम्ही कधी शूटिंगला गेलाय? शूटिंगला असं नाही, असं नाही 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 चालायला आली असेल तेवढी. हा ते असे भाग हे चित्रपटाच्या नाही. बोलवलं चित्रपटाच्या शूटिंगच्या शूटिंगला साठी नाही. आता ते डायरेक्ट बाहेरच नेणार आहेत फिरायला तुम्हाला. तुम्ही फक्त स्पॉट ठरवायचं. बाली गेल्या वेळेला बाली तर सांगितलं ठरलं. होतं, तो राहिला बाली. हा आता दुसरा कुठला तरी सांगा. आता सांगा भाऊ, जर फिरायला घेऊन जायचं असेल तर ठिकाण कुठलं सांगून ठेवाल आम्हाला? मनाली. मनाली. हा शिमला, तिला जायचं होतं मला. बाकी मी तर फिरलोय. हो. मला काय परदेश आवडले नाही. नाही नाही नाही. का हो? महाराष्ट्र खूप छान आहे सर. क्या बात आहे. कोकणात जायला आवडतं. कोकणात जायला आवडतं. त्यामुळे तिची इच्छा म्हणून तो बर्फ दाखवायला म्हणालीच नाही. बर्फ दाखवायला मनालीला. जशी बीपीटीच्या नाक्यावर गोळेवाल्याकडे नाही घेऊन गेला तुम्ही बर्फ दाखवायला. मनाली ठरलेलं आहे. चालेल तुम्हाला? हो चालेल चालेल. मनाली तर मनाली. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर जाऊन पांडू या चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारे भाऊ यांना शुभेच्छा देत असताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय. आणि भाऊ तुमच्यावरती सगळे प्रेम करतात. या चित्रपटाला सुद्धा तसाच आशीर्वाद देतील हा विश्वास आहे. आणि मी सुद्धा झी मराठीकडून मागणं करतो की भरभरून आशीर्वाद द्या. कारण आपण भाऊंचा सगळा स्ट्रगल ऐकला, भाऊंचा सगळा प्रवास ऐकला आणि या प्रवासामध्ये ते दिवस आणि आज बदललेले दिवस सगळे बघत आहोत. आणि हे बघत असताना त्यांचा प्रामाणिकपणा आणि खरेपणा मात्र तसाच टिकून आहे. त्यामुळे त्या खरेपणाच्या जोरावर भाऊ आपल्या मनोरंजन क्षेत्रावरती राज्य करणार जसं ते आज करत आहे हा विश्वास आहे. आणि त्यामुळे उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीसाठी भाऊ तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुमच्या पाठी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या या माऊलीला आमच्या शुभेच्छा आहेत. कारण तुम्ही त्यांच्या पाठी, कदम कुटुंबाच्या पाठी उभ्या राहिला आणि मग एकमेकाच्या साथीने हे सगळे आनंदाचे दिवस आज आपल्याला दिसत आहेत. तर मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आता क्षण आलेला आहे तो ममता वहिनींच्या सन्मानाचा. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन वहिनी. तेव्हा या कदम कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.